नातरंग 3 मुलांच्या आईची भूमिका मी केलेली आहे. आणि घरामध्ये कशी त्या आईला आपलं सगळं कुटुंब एकत्र असावं. आता ही भावंड भांडतात, एक घरीच यायला तयार नाहीये, काहीतरी कारणाने रागावलाय. एका मुलाचं पण असं चाललंय, ही वडिलांची वडिलांची लाडकी, हा आईचा लाडका, माझं काय. सो तिघांचेही जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा घरातलं जे काही, तुम्ही सगळे एकत्र या, सगळे एकत्र राहा, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं, सगळ्यांनी एकत्र असावं, ही तिची इच्छा आहे. ते अख्खं घर एकत्र धरून ठेवणं हे त्या आईचं बेसिकली तिचं काम आहे आणि तेच तिला वाटतंय, तीच तिची आंतरिक इच्छा आहे. आणि हे वाक्य तिचंच आहे, आता एकत्र यावंच लागतं. त्यांनी असं म्हटलं की टीजर खूप छान आहे, आता सिनेमा बघूया. अर्थातच ते कौतुक फारच कमी करतात. नाही, पण टीजर खूप छान आहे असं बोलले, हेच केवढं मोठं कौतुक आहे. हॅलो हेमंत सर. सॉरी तुमचा ट्रेलर आता मी पाहिलेला आहे, तर नावाप्रमाणेच तो फर्स्ट क्लासच आहे. थँक्यू. आणि मला हेमंत सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचे की आम्हाला कळलेला आहे की हा चित्रपट तुमच्या गावी शूट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? शिरूर तालुक्यातलं पिंपरखेड नावाचं माझं गाव आहे आणि त्याच्या आसपास मंचर, नारायणगाव, आंबेगाव तालुका, शिरूर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुका अशा भागात या चित्रपटाचं शूट झालंय. खरं तर खूप देखणा परिसर आहे, पण तो कधी एक्सप्लोअर झाला नव्हता. त्याचं कारण तिथे शूटिंगला लागणारं इन्फ्रा जे असतं ते नव्हतं कधी. आणि हा क्षितीचा हट्ट होता की हा चित्रपट आपल्या गावीत शूट व्हायला हवा. आणि आज तो शूट झालाय. प्रचंड आनंद होतोय की आपल्या हक्काच्या मातीत, आपल्या जमिनीत हा चित्रपट शूट करता आला आणि छान वाटतंय. आणि मला अमेयासाठी एक प्रश्न आहे. अशी ओळख करण्यात आली की वाघाची आई, तर वाघाची एक शिकार झालेली आहे एका हरणीकडून, तर वाघ अजून वाघच आहे का की त्याची शिडी झालेली आहे? क्या बात आहे, तुमच्यासाठी टाळ्या पाहिजे. तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. मी काय सांगू, पण काय, शेळी म्हणजे गोट. गोटचा फुल फॉर्म होतो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. माझी शेळी यायला ओके. आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी आहे सिद्धार्थ. आईने कौतुक केलं मुलगा म्हणून, पण मला बायकोकडून ऐकायचं एक नवरा म्हणून तू कसा आहेस? आज मी प्रयत्न करते घरचे वाद घरी ठेवा प्लीज, माझी विनंती आहे. क्षिती तुलाही प्लीज. सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे, त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मधून की तो खरंच 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 खूप चांगला आहे. मी अजिबात खोटं नाही म्हणत आहे. पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला, जो को ऍक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं. आणि मला खरंच खूप मजा आली. मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं, कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे, पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं. पण अर्थातच सिद्धाने ते असं पळवून लावलं. खूप मजा आली आम्हाला एकत्र काम करताना. आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली, जी कधी मी अनुभवली नव्हती आधी. ओव्हरऑल आम्ही मज्जा करतच काम केलंय. म्हणजे मितालीच्या मते सिद्धार्थ चांदेकर हे प्युअर चांदी आहे. येस. तेवढं वर्कही करतो, त्यामुळे आमची कामं काढून घेऊ नका. रिअल ट्रॅक्टर चालवताय की असं? मी नाही चालवला, त्यांनी चालवला पोस्टरवर. हा, ते तुम्ही चालवलं का कधी ट्रॅक्टर? मी नाही चालवलंय. आणि तेव्हा मला चालवायचं होतं, हे दोघं नाही म्हणाले, ते घाबरले त्यांच्या जीवाला. पण मला एकदा, आता आमच्या गावी आमच्या शेतावर ट्रॅक्टर आहे, तर यावेळेला आता मी जेव्हा जाईन रिलीज वगैरे सगळं झाल्यावर,
तेव्हा मी हा प्रयत्न करणार आहे खरंच ट्रॅक्टर चालवण्याचा. थँक्यू मॅडम. आमच्या शेतात बिबट्या आहे, तो या प्रयोगामुळे नक्की पळून जाणार. बिबट्या गाया. मॅडम. हा, निवेदिता मॅडम. मॅडम तुम्ही आईचा रोल करतात, तर तुम्ही नेहमी सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही आईचा रोल केलाय, कधी मुलाचा केला, ते तुम्हाला असं वाटत नाही कोणता वेगळा रोल करावा कधी? वडिलांचा कसा करणार? प्रोड्युसर उभे आहे आणि इथे दिग्दर्शक उभा आहे, इथे छान म्युझिक डायरेक्टर आहेत, अप्रतिम कॅमेरामन आहे, अशी इथे छान आमचे प्रोडक्शन असिस्टंट, सगळे अमेझिंग टीम आहे. तर हा तुमचा प्रश्न मला इतका आवडलेला आहे, तर ह्याचा तुम्ही प्लीज जरा काहीतरी त्याच्यावरती विचार करा आणि तुमचं पुढचा सिनेमा एक मला घेऊन केंद्रस्थानी मी असेल असा प्लीज काढा. आणि मग त्याच्यामध्ये मला मी हिरोईन असली पाहिजे, नुसती कोणाची आई असते. मी सगळ्या हिरोईनच्या गोष्टी करायला तयार आहे. सो थँक्यू सो मच. शूटच्या दरम्यान आम्हाला मूड आवडला नव्हता. एके रात्री मी आणि निवेदिता मावशी मिळून हृदय वसंत फुलताना याच्यावर नाचही करून झाले. सो त्यांच्याबरोबर नाचायला मिळणं काय आहे. आशिष हेमंत सर, कॉंग्रॅच्युलेशन. क्षितिज मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर टीम फॉर bringing a beautiful film. Myself Raj Nada from the Big Fan Show. मैम, इसमें और एक बहुत बड़ा योग हुआ है. Two biggest company of Bollywood has contributed. Yeah. One is Anandal Rai sir's Color Yellow and Bhushan Kumar sir and Krishan Kumar sir's T-Series. Yeah. How this magic happened, and will we be seeing more films where Bollywood big giants coming and helping Marathi industry and contributing to Marathi industry to take it further? I actually think more than helping, I think when we narrated the story to them, they really wanted to be associated with something which is so rooted, which is so close to what we all have lived. I personally do not have a village to go back to, but most of us do. And I think what Anand sir, especially I can tell you about him because we met and I narrated the story to him, and he really liked the idea of being in a joint family, because that is not something that we see so often today, and that is what is in the film, that is what is the crux of the film. And I think more than just as Bollywood big companies, which definitely they are, and that is not the only reason I think they were associated. I think they really loved the concept. They really wanted to explore this side of cinema, and I'm extremely grateful to T-Series and Color Yellow. And it's great to see different film industries coming together for something that they believe in. Absolutely. Thank you, ma'am. Thank you. I would like to add Panorama also. They are distributing this film. So Panorama, Murli sir है यहाँ पे. Congratulations to all of you. क्षितिजच्या इंग्रजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कलाकृती मीडिया. हाय. सो सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप कमाल झालाय ट्रेलर, आवडला, खूप मजा आली बघताना. आणि तुमचा जो बॉन्ड आहे जो आम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळतोय, सो मला ऑफस्क्रीन काय काय धमाल केले ते ऐकायचं. कारण का मला वाटतं अमय, सिद्धार्थ आणि हेमंत, तुम्ही तिघं जण खूप जास्त आधीपासून ओळखता एकमेकांना, मित्र आहात. सो सेटवरती काय काय धमाल केली सांग बरं. आम्ही काय केलं सेटवर? मी आणि आम्यानी बरोबर 20 का 21 वर्षांनी एकत्र पुन्हा काम केलं. याच्या आधी आम्ही प्रायोगिक नाटकं, मग स्वतःच्याच नाटकाची पोस्टर्स चिकटवायला जा, सकाळ पेपरला जाऊन जाहिराती द्या, ही सगळी कामं केलेली आहेत. पण मध्यंतरी काही योग जुळून आला नाही. मी त्याचं काम बघत होतो, तो माझं काम बघत होता, आणि एकमेकांना आम्ही सांगायचो सुद्धा की याच्यातलं तुझं खूप छान झालं काम, खरेपणाने वाईट झालं हेही सांगितलं एकमेकांना मधल्या काळात. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो योग जुळून आला आणि मला खूप छान वाटतं हे सांगताना की बरं झालं या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. कारण तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा माझा जो सोनू आहे किंवा माझा जो प्रशांत आहे तो अमेय इतका गोंडस कोणीच केला नसता.
हॅलो सर, मंगेश नामनाथ मराठी इकडे. सेंटर सेंटर त्यांचा प्रश्न मध्ये राहिला. सॉरी यांना बोलायचं आहे. सॉरी. धमाल मजा मस्ती आम्ही काय काय केलं सेटवर आमच्या आयासमोर असताना आम्ही नाही सांगू शकत फारसं. त्या काकू यू विल बी सरप्राईज. नको, पण कसं आहे आपण छान बोलतो एकमेकांशी, रोजच्या रोज फोन होतात. तुम्ही शांत बसा तिघी जण, तुमचं झालं सगळं. पण मजा मस्ती जी काही आहे ना ती आम्ही कामात सगळ्यात जास्त केली. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे जे काही आम्ही काय टाइमपास असेल किंवा जोक्स करणं असेल, हा तर याच्याशिवाय चांगलं शूट म्हणजे याच्याशिवाय चांगलं युनिटी होऊ शकत नाही. मजा मस्ती करणं, एकमेकांची गप्पा मारणं, याच्याशिवाय चांगला क्रू तयार होऊ शकत नाही. पण आम्ही सगळ्यात जास्त मजा ही कॅमेऱ्यासमोर केलेली आहे. आणि सगळ्यात जास्त एन्जॉय म्हणा किंवा जे काही तुम्ही भावंड सगळ्यांची भावंड एकत्र आल्यानंतर जे काही अनुभवता ना ते सगळं आम्ही कॅमेऱ्यासमोर अनुभवलेलं आहे. आणि सिनेमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत खरंच क्षिती ही माझी सख्खी बहीण झाली होती आणि अमेय माझा सख्खा भाऊ झाला होता. कारण आम्ही इतके गुंतलो होतो एकमेकांमध्ये की खरंच जर का आम्ही खरंच सख्खे भाऊ बहीण असतो तर हे असेच असलो असतो असं वाटलं. शूटची रॅप पार्टी असते की नाही, म्हणजे शूट संपलं आणि आता मज्जा ये, तर हे भलत्याच मूडमध्ये होते ती काही. आम्ही तर ऑलमोस्ट डोळ्यात पाणी वगैरे होतं. त्यांनी सेलिब्रेटच केली नाही ती रॅप पार्टी, आम्ही आमचेच करत होतो सेलिब्रेट. बहुतेक त्यांना ते आपण उद्यापासून एकत्र नसणार हे जरा खात होतं बहुतेक. मला वाटतं की ती धमाल मजा जी ऑफस्क्रीन चालू असते ना ती आमच्यासाठी चांगली असते. पण खरं जर तुम्ही ऑन कॅमेरा जे काम करता ते जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर सिनेमा चांगला होतो आणि लोकांना तो बघायला मजा येते. पण 2 किस्से मला छोटेसे मी सांगतो. एक सीन असं झाला जिथे मला डोळ्यात पाणी होतं आणि असं सगळं बरंच काय काय होतं. तर ते हेमंतला कॅमेरा समोर बघून ते इतकं त्याचा त्रास व्हायला लागला की आपला मित्र आता एवढा त्रास करून घेतो स्वतःला, त्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांनी गट्टेहून मिठी मारली तर त्यांनी माझं सांत्वन करणं अपेक्षित आहे, तर मीच त्याचं सांत्वन करत होतो की इट्स ओके, झालंय आता सीन. त्याच्याही डोळ्यात पाणी होतं. मग त्यांनी गालावर एक पप्पी दिली आणि म्हणला की छान वाटलं रे, इतक्या वर्षांनी आपण एकत्र काम केलं. ती माझ्यासाठी मी असं म्हणेन की हेमंत बरोबरची सगळ्यात अप्रतिम मोमेंट होती. आणि एकदा माझा एक सीन झाला आणि त्यानंतर सिद्धार्थ असं सगळ्यांची जेवणाची ऑर्डर घेत होता. तुला काय हवंय आज, तुला काय हवंय, तुला काय हवंय, हे ऑप्शन्स आहेत. ते म्हणलं तू कसली पार्टी देतोयस. तो म्हणला आज तू खूप छान सीन केलास ना, मला खूप आनंद झाला, तर मी आज सगळ्यांना तुझा सीन चांगला झाला म्हणून सगळ्यांना पार्टी देतो. तर हे असं स्पिरिट अनुभवायला मिळालं आणि ते असं उसणं आणता येत नाही. ते खरंच तुम्हाला एकमेकांबद्दल तेवढी आत्मीयता असेल, एकमेकांबद्दल तेवढा आदर असेल तर अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. तर माझे हे 2 किस्से या दोघांचे खूप कायम लक्षात राहतील असं वाटतं मला. सिद्धार्थ आणि अमरसाठी प्रश्न. मंगेश नामनाथ मराठी. सिद्धार्थने इन्स्टावरती स्टोरी शेअर केली, एक पोस्ट शेअर केली होती. युअर बोथ आर वर्किंग आफ्टर 20 years. कवड मध्ये तुम्ही काम केलं होतं, तर ते एक्सपिरियन्स आणि आताचा एक्सपिरियन्स याबद्दल तुम्ही काय शेअर करा. बापरे, कवडसेचा काय एक्सपिरियन्स करू. आता ज्या सिनेमात आपण काम करतोय त्याच्यातच आपण पुढे जाऊन करिअर करणार आहोत हे माहितीच नव्हतं त्यावेळेला. कारण आय गेस मी काहीतरी 8वीत वगैरे होतो, तू 11वीत वगैरे असशील. आणि तेव्हा मी त्याचा लहान भावाचा रोल केला होता. म्हणजे मी सुबोध भावे यांच्या लहानपणीचा रोल केला होता आणि आम्ही आणि मकरंद अनसपुरे यांच्या लहानपणीचा रोल केला होता. सेम. पण माझा सिनेमा नाही येते 2 दिवसांनी, मला 16 दिवसांनी येतोय. तर तो एक्सपिरियन्स असा होता की आपण सिनेमामध्ये आहोत, एक सिनेमाचा कॅमेरा आपल्या समोर आहे ते, आणि प्लस तो डिजिटल कॅमेरा नव्हता, तो रीलचा कॅमेरा होता. आपण त्याच्या समोर होतो, घरघर आवाज येतोय आणि समोर दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी यासारखे मोठे कलाकार आहेत. त्या
त्या मध्येच आम्ही होतो अर्ध्याहून जास्त वेळ. आणि नंतर जसं जसं कामं करत गेलो तसं आम्ही एकमेकांना म्हणत गेलो की आपण करिअर तर एकत्र सुरू केलेलं आहे, पण आपण एकत्र काम का नाही केले, की आता येतोय बाबा अभिनय, खरंच कॅमेऱ्यासमोर कॅमेरा कळू लागलाय, तर तेव्हाचा अभिनय आपल्याला कोणी का नाही विचारत एकत्र करायला. तर ज्या वेळेला हेमंतनी सांगितलं की असं असं काहीतरी डोक्यात आहे आणि आम्ही आहे, मी म्हटलं हे डन आहे, मी स्क्रिप्ट काय तू सांगायच्या आधीच डन आहे. आणि बरोबर 20 वर्षानंतर, कारण 1 जानेवारी 2005 कवर्ड्स या रिलीज झाला होता आणि आता 24 जानेवारी 2025 बरोबर 20 वर्षांनी आम्ही एकत्र काम करतो. आणि मधल्या सगळ्या पिरियडमध्ये भले आम्ही एकत्र काम केलेलं नसेल, पण आम्ही एकमेकांची कामं इतकी पाहिली आहेत की खरंच बरं झालं आम्ही 20 वर्ष काम एकत्र नाही केलं आणि या सिनेमात एकत्र काम केलं. कारण ते आता आम्ही गॅरंटीने सांगू शकतो आम्ही एकमेकांचं बेस्ट पाहिलेलं आहे या ह्याच्यात. आमचा पहिला सीन होता त्या सिनेमात, जो आमच्या दोघांचाही शूटिंगचा पहिला दिवस होता, की आम्ही असे झोपलेलो असतो एका पॅसेजमध्ये, घरात झोपायला जागा नसते म्हणून, आणि दिलीप प्रभावळकर सर घरातनं बाहेर येतात आणि दोघांच्याही पृष्ठभागावर एक लाथ घालून आम्हाला उठवतात. तर मी असं म्हणेन की तेव्हा त्यांची मिळालेली लाथ ऑनस्क्रीन, ते आत्ता डिरेक्टरची मिळालेली कौतुकाची थाप, असा आमचा प्रवास आहे. लाथ ते थाप असा आमचा चांगला प्रवास आहे. तर पुढेही असेच सिनेमे आम्हाला घेऊन जर करायचं डोक्यात असेल हेमंत सरांच्या, तर आम्ही तयार आहोत. मला आत्ता कळलं रे आम्ही इतक्या वर्षांनी की का तूच असतोस अँकर. टेलिप्रॉम्प्टर नाही, काय नाही, डोक्यात गर असं इव्हेंट असा बांधायचा. क्या बात, लव्ह यू यार. खरंच हे किती कौतुक करतात ना सगळे, प्रेमळच. ही टीम कोणीच असं झालंच नाही की एकमेकांचा अपमान केला, कधी थट्टा केली, मस्करी केली, नाहीच. सतत प्रेम. आता आहे ना, या टीम मध्ये 2 नवीन मेंबर्स आहेत. राजसी तुझ्या उजवीकडे. राजसी, तूही बोल सगळ्यांविषयी, या सिनेमाविषयी. आता तुम्ही ऐका, भारी बोलणं काय उगाच नाही आली. राजसी, आधी सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथे एवढ्या संख्येने आलात आणि हा आमचा अमेझिंग ट्रेलर आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करता आला, इथे बसून पहिल्यांदा बघता आला तुमच्याबरोबर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि काय मी आता असं इथे उभे राहून मी खूप स्तब्ध झाले की काय बोलून या सगळ्यांबद्दल, कारण एवढं प्रेम आहे माझ्या मनात त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल. आणि जे काही महिनाभरापेक्षा जास्ती आम्ही एकत्र घालवला होता, त्याच्या सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती, कारण हे माहिती होतं ना की हे सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, यांनी काही ना काहीतरी कामं केली आहेत एकत्र. त्यामुळे असं वाटलं नव्हतं की हे एवढं प्रेमाने सामावून घेतील, मला काय, तृप्तीला काय. पण ह्या ह्यांची सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत, त्यामुळे आम्ही अगदी खूप प्रेमाने सामावून गेलो त्याच्यात. आज हे आहे, आज सात्विक भाव आहे. राजसीचे आई बाबा आले त्यामुळे ती तेवढं असं ह्यांनी बोलत नाहीये, शृंगार रस नाहीये. राजसीचं कौतुक आहे. राजसी वय 21, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेनझी असली तरी उत्कृष्ट मराठी भाषा बोलते ती आणि अप्रतिम काम करते. या सिनेमाचं सरप्राईज पॅकेज आमची राजसी आहे असं आमचं ठरलं. जोरदार आहे राजसी. एक दुसरा मेंबर तृप्ती, आमची मंजू, जी ट्रेलरच्या शेवटी तुम्हाला दिसलेली आहे, जी सिद्धार्थला विचारते की हे एकटेच एवढे गोरे कसे, जो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न तिने विचारलेला आहे. तर ही तृप्ती कसं वाटतंय? सिनेमाचा ट्रेलर आहे, सगळे जमलेले आहेत आणि तृप्तीकडनंच ऐकायला आवडेल. तृप्ती आणि माझी पहिली भेट आणि तृप्तीचं या सिनेमात असणं फार गमतीशीर आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल, सर आले होते सातारा भागात प्रमोशनल शूटसाठी आणि जस्ट मी गमतीत सरांना म्हणाले की सर झिम्मा 2 पण आमच्याकडेच प्रमोशनला आला पाहिजे बरं का. तर सर त्याच्यावर हसले, काहीच प्रतिक्रिया नव्हती. मग त्याच्यावर परत मीच म्हणाले की बघा नाही तर तुमच्या 3ऱ्या सिनेमात मीच असायचे आणि मी होते म्हणजे आहे. सो ते असं झालं की सरांचा फोन आला की असं एक कॅरेक्टर आहे, तर एक छान
मस्त मेकअप करून ऑडिशन करून पाठव आणि मग बघूयात आपण पुढचं काय ते. आता एकतर मी राहते साताऱ्यात, मी अशा ठिकाणी राहत होते जिथनं मला हे सगळं मेकअप आणि हे ते सगळं करून मी त्याच्या आधीच एवढी एक्सायटेड झालेले की ऑडिशन करायच्या आधीच मी स्वतःला समजलं होतं की मी आहे सिनेमात. आणि ऑडिशन करून पाठवलं आणि 8 दिवस काहीच रिप्लाय नाही. गेलं यार, नाही आता नाही करत ते. पण फायनली सरांचा कॉल आला आणि मी मंजू करतेय. सरांनी जशी मंजू लिहिली होती मला वाटतं मी तसं उतरवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त छान मंजू सर करतात. हे सगळे मान्य करतील इथं. हो, आता इथे विशाल कोड माझा असोसिएट, त्यानंतर आभा आहे, त्यानंतर इथे सत्यजित आहे, आपला डीओपी सत्यजित शोभा श्रीराम. आम्ही सेटवर जाऊन जेव्हा शॉर्ट डिव्हिजन करायचो, म्हणजे मग इकडून हा चालत येईल तिकडून ते, सत्यजित सांगायचा प्रत्येकाने एक एक रोल करा म्हणजे ना कळेल कोण कुठून कसं चालत येतंय वगैरे. तर नेहमीची मंजू माझ्याकडे असायची आणि त्याचे व्हिडिओज फक्त त्याच्याकडे आहेत की ती जी मंजू आहे त्याचा शो नंतर आपण लावू. सो थँक्यू तृप्ती, थँक्यू.